इको प्रो के बंडू धोत्रे ने जिला कलेक्टर से तालाब संरक्षण के दूसरे चरण की योजना तैयार करने और तालाब उद्यान के सौंदर्यीकरण में तेजी लाने की मांग की है। अन्न उपवास सत्याग्रह के बाद प्रशासन ने एसटीपी और रिटेनिंग वॉल के पहले चरण का काम शुरू कर दिया है। धोत्रे ने दक्षिण चोर पर प्रस्तावित पैदल पुल का काम तुरंत शुरू करने की मांग की है। उन्होंने रेलवे स्टेशन पर रासायनिक खादों से होने वाले प्रदूषण को रोकने के लिए उचित कदम उठाने के निर्देश देने की भी मांग की। इको प्रो संगठन ने जिला कलेक्टर से इन सभी कार्यों के प्रभावी अमल करने के लिए संबंधित विभागों को स्पष्ट निर्देश देने का अनुरोध किया। चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेला ऐतिहासिक गोंडकालीन रामाडा तलाव संवर्धनाच्या मागण्याकरिता इकोप्रोतर्फे आंदोलन करण्यात आलेलं होतं। या आंदोलनाच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये मच्छीनाल्याच्या माध्यमाने तलावात येणारे जे सांडपाणी आहे त्यामुळे तलाव प्रदूषित झालेला होता। या ठिकाणी एसटीपीचं बांधकाम करणं आवश्यक होतं। सोबतच पश्चिमेकडील अतिक्रमण असेल, तिकडून येणार सांडपाणी असेल, या ठिकाणी सुद्धा रिटेनिंग वॉलचं बांधकाम होतं। याशिवाय काही मागण्या होत्या आणि या मागण्यांच्या बाबतीमध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा असा भाग तेव्हा करण्यात आलेला होता। त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ह्या बांधकामास मंजुरी मिळालेली आहे। रिटेनिंग वॉलचं बांधकाम सुद्धा सुरू झालेलं आहे। येत्या काळामध्ये एसटीपीचं बांधकाम सुद्धा होणार आहे। परंतु हा ऐतिहासिक रामाडा तलाव नागरिकांकडून स्वीकारला झाला, पर्यटनीय दृष्ट्या त्याचा विकास व्हावा म्हणून महत्त्वाचे होते की ह्या रामाडा तलावात असणारं जे उद्यान आहे ते आज मोडकळीस आलेलं आहे, त्याला खंडर स्वरूप प्राप्त झालेलं आहे। अशा अवस्थेमध्ये त्याचा विकास होणं गरजेचं आहे। म्हणून दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम किंवा दुसऱ्या टप्प्याची जी कामं आपल्याला करायची आहे त्यामध्ये या रामाडा तलाव उद्यानाचा विकास आराखडा तयार करणं गरजेचं आहे। सोबतच या तलावामध्ये जो काही पर्यटनाच्या दृष्टीने जर विकास करायचा असेल तर यामध्ये फुटब्रिजची आवश्यकता होती आणि हा फुटब्रिज मंजूर असताना सुद्धा पुरातत्व विभागाकडच्या नाहरकत प्रमाणपत्रामुळे तो थांबलेला आहे। यामध्ये पुरातत्व विभागाकडून पाठपुरावा करून त्यांच्याशी चर्चा करून यामध्ये मार्ग काढणं गरजेचं आहे। याशिवाय तलाव आणि उद्यान याचं सौंदर्यीकरण करता यासाठी ज्या काही मागण्या आहेत या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदयांना इकोप्रोतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मागण्यांच्या संदर्भात त्यांना त्या निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने येत्या काळामध्ये इकोप्रो सुद्धा या रामाडा तलाव उद्यान आणि रामाडा तलाव संवर्धनाकरिता आग्रही असणार आहे आणि अशा पद्धतीच्या मागण्या इकोप्रोतर्फे करण्यात आलेल्या